संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फिटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। मतभेद बाजूला ठेवून एकत्र या, भाजपची ताकद वाढवा, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पृथ्वीराज व संग्राम देशमुख यांना आवाहन। राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी 25 जुलै रोजी सांगली जिल्ह्यातील कडेगाव आणि पलूस परिसराला सदिच्छा भेट दिली। या दौऱ्यादरम्यान त्यांनी भाजप नेते पृथ्वीराज देशमुख आणि संग्राम देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देऊन दोन्ही नेत्यांना आपापसातील मतभेद बाजूला ठेवून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं। आपल्या सांगली दौऱ्यात मंत्री विखे पाटील यांनी परिसरातील प्रलंबित व सुरू असलेल्या विकास कामांचा सविस्तर आढावा घेतला। यामध्ये विशेषतः टेंभू उपसा जलसिंचन योजना आणि कृष्णा नदीवरील विविध प्रकल्पांच्या कामाच्या प्रगतीबाबत त्यांनी आढावा घेत आवश्यक त्या सूचना दिल्या। त्यानंतर स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना विखे पाटील यांनी स्पष्ट केलं की हा संघर्ष पाण्यासाठी आणि विकासासाठी आहे। राजकारणात झुंजी लावून स्वतःचा फायदा उठवणाऱ्या घटकांपासून सावध राहण्याचा सल्ला देत त्यांनी सांगितलं की कार्यकर्त्यांमधील दुहीचा फायदा नेहमी तिसराच कोणीतरी घेतो, त्यामुळे ही दुही संपवून सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे। आपल्या दीर्घानुभवाचा दाखला देत विखे पाटील पुढे म्हणाले की संपतराव देशमुखांच्या घराण्याचा विकासात्मक वारसा पुढे नेणं ही सर्वांची जबाबदारी आहे। देशमुख घराणे आणि स्थानिक नेतृत्व जर एकत्र राहिले तर सांगली जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला कधीही कमी पडणार नाही। खरं म्हणजे आता हा संघर्ष जो आहे, हा संघर्ष तुमच्या दोघांचाही पाण्यासाठीच आहे आणि विकासाकरता आहे। मग मी त्यांना तीच विनंती केली, म्हटलं आपण एकत्र जाऊन काम केलं पाहिजे। कार्यकर्त्यांमध्ये बहुतेक लोकांची इच्छा असते, पण काही लोकांना आपलं भांडण झाल्याशिवाय आपलं इंगित साध्य होत नाही। कारण राजकारणाच्या ह्या टोळ्या तयार झालेल्या आहेत की झुंजी लावून द्यायच्या आणि आपला फायदा उरकत राहायचा। तो असा म्हटला, तो तसा म्हटला, तुम्हाला फार शिवाय दिल्या, काही माहीत नसतं त्यालासुद्धा। कोणाला शिवाय दिल्या त्याला विचारलं मी, तुम्हाला फार दिल्या, कोणी दिल्या? तो एक माणूस होता। अरे कोणता माणूस होता? आणि असे राजकारणात हे सगळे, आता माझी आता ही 8वी टर्म आहे आमदारकीची, इतकं अनुभवलं आम्ही सगळे। तर त्यामुळे माझी एवढी अपेक्षा आहे की दोन घराणे चांगली आहेत, विकासात्मक काम करणारी आहेत, आपल्या दुहीचा फायदा घेण्यासाठी लोक बसलेलेच आहेत। तुम्ही एकत्र व्हा। मला अधिकारी का मला माहीत नाही, परंतु तुमच्या वडिलांचं मी बरोबर काम केलं, त्या व्यक्तिमत्वाला आम्ही अतिशय आदरपूर्वक त्यांच्या आदरानं पाहायचो त्यांच्याकडे, संपतरावजींकडं। मला वाटतं त्या घराण्याची परंपरा तुम्हाला चालवायची आहे। पण तुम्ही जर एकत्र राहिलात तर या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला कधीच कमी पडणार नाही असं मला